आणि आता अमोल कोल्हेंसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाकडे पीडीसीसी शाखांसाठी पोलीस बंदोबस्त मागितलाय। निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीवेळी पीडीसीसीच्या शाखा रात्री 11 नंतर सुरू होत्या। शिरूरच्या मतदानावेळी असे प्रकार होऊ नयेत म्हणून कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुरक्षा मागितलेली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पतसंस्थेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त लावण्याची कोल्हे यांनी मागणी केलेली आहे। त्यांनी पत्र लिहून या संदर्भातली मागणी केल्याची माहिती समोर येते। निवडणूक आयोगाकडे कोल्हे यांनी पत्रातून ही मागणी केली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच अमोल कोल्हे यांनी 2 दिवसापूर्वी आधीच ही खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। ज्या पद्धतीने बारामती मतदारसंघामध्ये पीडीसीसी बँक आणि काही पतसंस्था रात्री उघड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यातून पैसे वाटप केल्याचे काही व्हिडिओ समोर आलेले होते। तीच पुनरावृत्ती शिरूर मतदारसंघात होऊ नये म्हणून पीडीसीसी बँका असतील, त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव यांची भैरवनाथ पतसंस्था असतील त्यावरती पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आताच केलेली आहे। त्यामुळे कुठलाही गैरप्रकार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये घडू नये याची खबरदारी अमोल कोल्हे घेताना दिसतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमोल कोल्हे यांना शह देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसलेली आहे। निश्चितच कुठेतरी खबरदारी घेण्याचा प्रयत्न कोल्हे यांच्याकडनं होतोय। धन्यवाद सागर सविस्तर माहितीसाठी।